नमस्कार मंडळी, आज मला बनवायची होती बटाट्याची भाजी आणि कढी. त्यासाठी येतानाच डेअरीमधून दही घेऊन आले. त्यांच्याकडे ताक नव्हतं, त्यामुळे म्हटलं चला दही घेऊन जाऊया. बनवायची तर आहे, ताकाची काय दह्याची काय, कढी कढी असते, पण मला ताकाची आवडते. पण त्यांच्याकडे नव्हतं ताक, त्यामुळे आणलं दही. मग फ्रेश वगैरे झाले मस्तपैकी. पाणी थंड आहे, पुण्यात खूप सारी थंडी आहे, त्यामुळे पायावर पाणी घेण्याची पण इच्छा होत नाही. पण काय करणार, बाहेरून आले म्हटल्यानंतर हातपाय तर धुवायलाच पाहिजेत. मस्तपैकी फ्रेश झाले. मग आज थोडं बाहेरून मंचुरियन आणलं होतं. म्हटलं चला भूक लागली तर आधी खाऊन घेऊया. खाल्ल्याच्या नंतर मग पटकन तयारीला लागले जेवणाच्या, कारण आमचे चिनू साहेब झोपलेले होते. तर म्हटलं ते येण्याच्या आधी सगळी तयारी करून ठेवू, आणि झालंच तर मग डायरेक्ट जेवण पण बनवून टाकू. त्यांचा फोन येईपर्यंत जेवढं काम करता येईल तेवढं करून घेते, आणि मग नंतर निवांत मला त्याच्यासोबत वेळ घालवता येतो. आणि मेन म्हणजे मला आधी आल्यानंतर आधी बसायचं, मग नंतर कामाला सुरुवात करायची. मला ते अजिबात आवडत नाही, आणि मी ते कधीच फॉलो करत नाही. कारण मी आधी जे काय असेल ते सगळं आधी काम, नंतर आराम असं असतं माझं. पण आराम करायला वेळच मिळत नाही, कारण डायरेक्ट रात्री झोपायच्या वेळेला जो काय आराम असतो तेवढाच असतो, नसतं मध्ये असं नसतंच. कारण एक काम संपलं की दुसरं काम हजर असतंच, त्यामुळे जास्त वेळ नाही मिळत. आणि माझ्या पण एवढ्या काही तक्रारी नाही आहेत, कारण करायला दुसरं कोण नाही. जे काय आहे ते सगळं आपल्यालाच करायचं आहे, त्यामुळे तक्रार करणार तरी कोणाकडे. आपलीच मुलं, आपलाच नवरा, त्यांच्यासाठीच सगळं करायचं आहे. पण कसं आहे ना, सगळ्यांनाच करायला जमतं असं पण नाही. पण मला माहीत नाही माझं तेवढी कॅपॅसिटी, एवढी ताकद कुठून येते एवढं सगळं करायची. कामाला जायचं, कामावरून यायचं, घरातलं सगळं करायचं, देव जाणे. पण करते मी सगळं आवडीने. इकडे आपली बटाट्याची भाजी कढी वगैरे झाली होती. रेसिपी मी टाकणार आहे फेसबुकवर, यूट्यूबवर जाऊन नक्की बघा. साधीच आहे, एवढं पण काय तामझाम नव्हता केला. जशी आपण माझी आई बनवायची तशीच साधी सिंपल बनवलेली आहे. मग आता झाला होता चहाचा टाईम, म्हटलं चला चहा पिऊन घेऊया. कारण चहा पिल्याशिवाय काही करमत नाही. मग आला त्यांचा फोन, चिनू आमचा उठलाय म्हणून. मग नंतर मी चालले चिनूला आणायला, कारण फोन आल्या आल्या मी उगाच टाईमपास करत नाही बसत. मी लगेच निघून जाते त्याला घेऊन यायला, कारण दिवसभर तो तिकडे असतो, त्यामुळे कधी जाते कधी त्याला भेटते असं होतं. हा कुत्रा बघा इथेच बसलेला असतो, बिचाऱ्याला थंडी लागत असेल म्हणून तो तिथेच बसलेला असतो सारखा. हे इकडे आले मी बघा. त्या सध्या